मोरया. आज वसई येथील अपंग कल्याणकारी संस्थेच्या अर्नाळा येथील प्रशासकीय कार्यालयाचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पालघर जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट निलेश राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेली 18 वर्षे ही संस्था अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गंगाधर म्हात्रे, अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार घरत, संस्थेचे अध्यक्ष शमीम खान, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, राहुल ठाकूर, हितेश जोशी, चंपानेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे काम व्यापक प्रमाणात सुरू होत असल्याने पालघर येथे देखील नवीन एक संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे ॲडव्होकेट निलेश राऊत यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांना UDID कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परंतु आपण बांधवासाठी काम करताना आम्ही फक्त शासकीय योजनेचे मेळावे आले तेव्हा आता प्रत्यक्ष उतरून काम करण्याची संधी मला शमीमजींनी आणि तात्याने दिली आणि त्यांनी या संस्थेवर मला पूर्ण संस्थेचं सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी मला घेतलं. त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं सुद्धा आभार मानतो. आपल्या या गावचे यंग सदस्य आमचे घरची, त्यानंतर दुसरे आपले ग्रामपंचायत सदस्य पाटील साहेब सन्माननीय उपस्थित, जिल्हा परिषदला आमचे पाटील साहेब असतील, आमचे मित्र राहुलजी असतील, आपले गावात आणि आमचे जोशी साहेब असतील किंवा आमचे नळांचे चोळक झाली, असे सगळे विविध क्षेत्राचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं वाटतं तालुक्यात आपण काम करत असताना दुसऱ्या तालुक्यात जाऊन काहीतरी आणखी करण्याची संधी मिळते, यापेक्षा आणखी आपण भाग्य नाही. माझं कॉलेज मी वर्धा कॉलेजलाच केलं 3 वर्ष आणि तेव्हापासून वसईची क्रियावृत्ती नाळ होती. इथल्या अनेक सामाजिक संस्थांसोबत मी गेले म्हणजे 2000 पासून ते आतापर्यंत 2024 पर्यंत मी काम करतो. वेगवेगळ्या संस्था संघटना असतील, सामाजिक असतील, राजकीय नाही, सामाजिक संस्था संघटनांमध्ये काम करतो आणि हे काम करत असताना हा एक नवीन अध्याय आज या माध्यमातून सुरू झाला. मला या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून ज्याने मला जबाबदारी दिली मी माझं मोठं भाग्य समजेन. मी एवढा मोठा नाही की मी ह्या संस्थेच्या या प्रशासकीय कामकाज करणाऱ्या कार्यालयाचं ओपनिंग माझ्या हातून व्हावं. हे माझ्या राजकीय किंवा या गेल्या 20-25 वर्षाच्या माझा जो प्रवास आहे त्यातला मोठा टप्पा असं मी मानेन आणि मला ती संधी दिली त्याबद्दल शमीमजींचा आणि तात्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज कालपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि आज 1.5 दिवसाचे गणपतींना आपण विसर्जन करणार आहोत आणि बाप्पांना निरोप देणार आहोत. याही परिस्थितीत आपण सगळेजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी गणेश चतुर्थीच्या आणि येणाऱ्या गौरी गणपतीच्या खूप शुभेच्छा देतो. कारण सरपंच साहेब सुद्धा या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, प्रमुख नागरिक आहेत आणि अर्नाळा ही मोठी ग्रामपंचायत आहे. 30,000 लोकसंख्या म्हणजे आमच्या सातपटीसारखीच मोठी ग्रामपंचायत आणि त्याही वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आपल्या अपंग बांधवांसाठी ही संस्था गेली 17-18 वर्ष काम करते. आज त्यांच्यासोबत जोडण्याचा मला एक संधी मिळाली. मी माझं एक मनाचं स्वप्न आहे की प्रशासकीय कार्यालय आपल्या इथे असेल, परंतु वर्किंग कार्यालय आहे ते आपण पालघरलाही आपल्याकडे असेल आणि त्याची सुरुवात किंवा दिवाळीच्या आधी आपण एक करूया आणि तिथे पण आपली ब्रांच असेल. राहुलजी आता मला आमचे जुने मित्र आहेत पण ते मला आज इथे समजले की ते आपल्या सोसायटी जोडलेले आहेत. आम्ही आपली बसण्याची व्यवस्था तुम्ही पालघरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी काही काम असाल तेव्हा या किंवा ते हक्काचं आपलं ऑफिस असेल आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण अपंग कलेक्टर संस्थेचं ऑफिस सुरू करूया. काही कामं असतील, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, महसूल असेल किंवा आणखी ठिकाणी आणि EIDचं या ठिकाणी त्यांनी शोधून जी सगळे कार्ड यांचे जमा दिले, पालघरला असतील, वसई असेल, डहाणू असेल, तलासरी असेल, अनेक ठिकाणी कामं आहेत आणि ते आपण टप्प्याटप्प्याने जात आहोत, करणार आहोत. मी आणखी एक मध्यंतरी आमची चर्चा झाली की आपण एक मध्यस्तरावर अपंग बांधवांसाठी एखादा मेळावा चांगला आयोजित करूया ज्याच्यातून आपल्याला रोजगार निर्मिती, रोजगारची संधी देता येईल. जर आपले तरुण असेल त्याचं लग्न आयोजित करता येतील किंवा मनशांतीसाठी आपल्याला योगा सेंटर चालवता येतील, मेडिटेशन केंद्र असेल, अनेक विषय आहेत. कारण काय होतं, माझ्या अपंग बांधवांकडे लोकांची बघण्याची दृष्टी म्हणजे ज्या घरात अपंग म्हणून जन्माला येतं त्याच्या आई वडिलांच्या वेदना वेगळ्या असतात, त्या मुलाच्या वेगळ्या वेदना असतात, समाज वेगळ्या पद्धतीने वागतात आणि अशा पद्धतीने तो माणूस कुठेतरी मनातून फसली जातो. जेव्हा आपण बघतो आता आमच्या पालघरला एक मध्यमंदांची शाळा आहे
मला वाटतं वसई आगाशी लोकांनी जवळजवळ मला 150च्या आसपास विद्यार्थी आहेत, जे एक संस्था ते चालवते, एलआयडी चालवते, 200 चालवते. मी त्या ठिकाणी व्हिजिटला गेलो. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला डॉक्टरचे मी शिक्षण वैद्यकीय कक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम होतं, तर त्यांना मी सांगितलं मेडिकलसाठी काय असेल तुम्हाला तर सांगा. ते म्हणाले की आम्हाला ग्रामीण रुग्णालयातून महिन्यातून ते 2 महिन्यातून आम्ही मागितलं एखादा डॉक्टर येतो चेकअप. तर मी त्यांना सांगितलं तुम्हाला गरज लागली तुम्ही जेव्हाही सांगा, मी आपली डॉक्टरची टीम तिथे येतो. कारण वर्षभर त्यांचं मेडिकल झालं पाहिजे. प्रत्येकाची अडचणी असतात. लहान मुलांना एखादं बोलता येत नाही, कोणाला कानाला ऐका येत नाही, कोणाला डोळ्याला बघता येत नाही, असे बरेचसे अपंग मित्र बांधव आहेत. तर त्यांच्यासाठी काही करता येईल का म्हणून मी तो त्यांना जाऊन भेटलो. ते म्हणा की आमच्याकडे असं सांगणारा पहिल्यांदा कोणत्या माणसाला, कारण लोक डोनेशन देतात, मोकळ्या हाताने देतात, परंतु वेदना जाणून घेणं हा सुद्धा एक वेगळा भाग आहे. आपण स्वतःला कुठे त्या ठिकाणी बघितलं की मला जर आता बांधव हा असाय तर मला बी कसं असतं, मला काय फील झालं असतं. ह्या फिलिंग जर आपल्या जपल्या तर आपल्याला खऱ्या अर्थाने ते काम होणार आहे. आणि त्या सगळ्या फिलिंग घेऊनच आम्ही या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रयत्न करतोय, अनेक गोष्टी करतोय. पण आता प्रामुख्याने उतरून आता काम करण्याचं हे आहे. राजकारणाचा क्षेत्र वेगळा, परंतु हा एक फक्त समाज आणि आपल्या बांधवांसाठी काम करण्याची एक संधी या माध्यमातून आम्हाला अपंग कल्याणकारी संस्थेने दिली. मी आपला या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि शवनजींना सांगतो की महिन्याभरातच आपण प्रशासकीय कार्यालयात आपण ओपन केलंय. आपलं एक काम करण्यासाठी आणखी एक ऑफिस पालघरला आपण करूया आणि त्याचं सुद्धा ओपनिंगसाठी मी आपल्या सर्वांना आमंत्रण देईनच. तत्पूर्वी आपल्या पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि